शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमोस्तुते दिवा दिवा दीपकार कानी कुंडले मोतीहार दिवाला पाहून नमस्कार घरातली पिढा बाहेर जाऊ बाहेरची लक्ष्मी घरात येऊ घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लागो नको जे जे God bless you baby हॅलो एव्हरीवन वेलकम टू माय चॅनल. सो कसे आहात सगळे. आता संध्याकाळचे वाजले आहेत 7:30 आणि आता व्लॉग स्टार्ट केला आहे. सकाळपासून काही ना काहीतरी चालू होतं म्हणून शूट नाही करू शकली आणि काय नाही. सो मी आणि नायसा आता एकटे आहोत घरी. आई जरा कामासाठी बाहेर गेलेला आहे आणि सनी गेला आहे क्लिनिकला. आज त्याचं क्लिनिक डे आहे. हॅलो से कसे विचार कसे आहात तुम्ही कसे आहात तुम्ही लोकांचे असे क्वेश्चन्स येतात पॅरेंट्सचे खास करून. अजून काय नाही बोलायचं. मी बोलणार तू फक्त ऐक. ओके तू खेळ जा तुझे खेळ. आपण मग अभ्यास करायचंय ना. ते आण ते पेपा पिग आण. पेपा पिग आण तुझे. चल थांब. तो खूप लोक नेहमीच म्हणतात की नायसा खूप स्मार्ट झाली आहे. नायसा खूप फटाफट शिकते आणि खूप छान तुम्ही तिला सवयी लावलेल्या आहेत. सो हाच तो टाइम आहे जेव्हा आपण आपल्या बाळांना छान छान सवय लावू शकतो, छान छान गोष्टी शिकवू शकतो. सो मी सगळ्या पॅरेंट्सला हेच म्हणेल की चाइल्डहुड हा एक असा फेज आहे ना तेव्हा आपण आपल्या बाळाला खूप छान पद्धतीने मोल्ड करू शकतो आणि आपल्याला जसं हवं आपण तसं मोल्ड करू शकतो. आणि बाळ पण म्हणजे मुलं सुद्धा खूप एक्सायटेड असतात नवीन नवीन गोष्टी शिकायला. खूप तसंही तुम्ही बघतात ते खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोअर करतात आणि मजा येते त्यांना शिकवायला सुद्धा. मला तरी खूप मजा येते. आतापर्यंत मी नायसाला जेवढं शिकवलंय नायसा खूप मस्त कॅप्चर करते. खूप छान पद्धतीने ते बोलते. कधी कधी ऑफकोर्स मला टाईम नाही मिळत पण मी सगळ्या पॅरेंट्सला असंच सांगेल. मला थोडंसं वाईट वाटतं की मी हिच्यासाठी थोडं टाईम नाही काढू शकत पण जेव्हा जेव्हा मिळतं मी नक्कीच तिला काही ना काहीतरी नवीन शिकवत असते. नाही काही ना काहीतरी नवीन तिच्या कानावर घालत असते. सो मी सगळ्या पॅरेंट्सला हेच म्हणेल की प्लीज तुम्ही कम्पेअर नका करू तुमच्या बेबीला दुसऱ्या बेबी बरोबर. कारण होतं असं आपण नेहमी म्हणतो अरे ती हे करते मग माझं बाळ का नाही हे करत. मला सुद्धा व्हायचं आधी पण विथ टाईम मला समजायला लागलं की प्रत्येक बाळ हा वेगवेगळा असतो. प्रत्येक बाळाची ग्रोथ ही वेगळी असते. त्याला प्रत्येकाला टाईम दिला पाहिजे. बघितलं गेलं तर नायसाचे एवढे जे मुलं आहेत ते नायसापेक्षा जास्त स्मार्ट आहेत. नायसापेक्षा जास्त त्यांना गोष्टी माहिती आहेत. नायसापेक्षा जास्त त्या गप्पा मारतात, बोलतात, वर्ड्स एकदम प्रॉपरली उच्चारतात. बट इट्स ओके. हळूहळू तो सुद्धा टाईम येईल. असं नाही आहे की नायसा कधीच त्या गोष्टी बोलणार नाही. ऑफकोर्स ती बोलणार आहे. थोडंसं मी तिला टाईम देते नायसाला. हे ना नायसा हा ना. सो आता या कोविडच्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला तर माहिती आहे की आपण आपल्या बाळाला स्कूलमध्ये नाही पाठवू शकत. ऑफकोर्स स्कूल फ्रॉम होम ते तर आहेच पण आय डोंट नो किती ते शिकणार आहेत का फक्त स्क्रीनलाच बघत राहणार आहेत. आय डोंट नो. सो आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण आपल्या बाळाला शिकवू है ना नायसा. आणि कदाचित आपण सुद्धा नवीन काही ना काहीतरी शिकून जाऊ त्यांच्याकडनं. बस नायसाला काय काय येतं नायसा सांगणार. आज सगळ्यांना सांगणार नायसाला काय काय येतं नायसाला. सगळ्यांना दाखव. मग तुझे जे फ्रेंड्स आहेत ना ते पण शिकणार. हा ते पण शिकणार. हो
माझी एक फक्त टेक्निक आहे, जसं तुम्ही तुमच्या बाळाला यूज करू शकतात. मी एका वेळेस एका दिवसाला 1-2 गोष्टी तिला शिकवते, जी ती आय डोंट नो कसं, पण ते तिला लक्षात राहून जातं. सो आता तिला ऑलमोस्ट बॉडी पार्ट्स माहिती आहेत, जे बेसिक बॉडी पार्ट्स आहेत ते तिला माहिती आहेत. हा, बॉडी पार्ट्स, डू यू नो बॉडी पार्ट्स? अँड त्यांना सांग, हाऊ मेनी डेज आर देअर इन अ वीक? 7. सो तिला 7 हा उच्चारता येत नाही, म्हणून ती असं ती बोलते. हा, आय स्टील रिमेंबर जेव्हा आम्ही सोलापूरला गेलेलो तेव्हा मी तिला हे गाडीत शिकवलेलं आणि सतत तेच बोलत होती की हाऊ मेनी डेज आर देअर इन अ वीक. तर 7 हे तिला येतं बोलता. आता हळूहळू ती बोलायला लागले आणि मग त्याच्या पाठी मला बोलून सुद्धा देत नाहीये. सो आजचा ब्लॉग हा मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की थोडंसं तुम्ही तुमच्या बाळाला टाइम द्या, प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे लागू नका. बाळ ऑफकोर्स शिकणार आहे, सतत पाठी लागलेलो असतो की अजून आपलं बाळ बोलत का नाही, पण एक टाइम खरंच असा येईल ना तेव्हा आपल्याला आपल्या बाळाला सांगायला लागेल, शांत बस, खूप बोलते तू. आम्हाला माहिती, म्हणजे आम्हाला असं वाटतं की आम्ही हे बोलणार होत नायसाला, बिकॉज नायसा आत्ताच एवढी त्या बोबडी भाषात बोलते ना की आम्हाला काहीही समजत नाही. आता नायसा तुम्हाला करून दाखवेल का नायसाला काय काय येतं ते. नायसा स्मार्ट झालीये. नायसा शो युअर आईज, शो युअर नोज. असं यू हॅव टू शो. येस, शो युअर लिप्स, शो युअर टीथ, शो युअर chin, show your cheeks, show your forehead, show your eyebrow कुठे? eyebrow. This is new, जे ती शिकतीये. ओके, show your hair. Show your fingers, show your neck. एवढं कालपर्यंत आणले नेक. येस, शो युअर एल्बो, शो युअर शोल्डर, शो युअर स्टमक. गुड गर्ल. शो युअर चेस्ट, इथे. शो युअर लेग्स. शो युअर नी इज ऑल्सो नवीन ना. नी कुठे? नी. शो युअर पाम. शो युअर नेल्स. बॉडी पार्ट्स बघितले का आमच्या नायसाचे? नायसा किती छान सांगते बॉडी पार्ट्स. सो बॉडी पार्ट्स हे नायसाला लहानपणापासून मी शिकवते आणि ती आता शिकलीये. नायसा जॉनी येतो तुला बोलता? बोल. नो पप्पा. पुढचं मी बोलायचं. जॉनी ईटिंग शुगर. नो पप्पा. टेलिंग लाईज. ओपन युअर माउथ. गुड गर्ल. येस. अजून A for apple, B for ball, C for cat, D for ball, dog, E for F for F for fish, G for H for येतं सगळं का? आता सगळे नखरे चालेत. H for what do you wear on your head? H for head. Hat. I for एक तर सगळं मूडवर आहे आमच्या. I for आईस्क्रीम. बेकार.
हा, तर नायसा झाली 2 years 2 monthsची. आणि युजली खूप लोक ह्या टायमाला आपल्या बाळाला प्ले ग्रुपमध्ये वगैरे टाकतात, म्हणजे मुलांबरोबर थोडंसं ते फिरतील, थोडंसं मिक्स होतील, थोडंसं त्यांच्याबरोबर नवीन नवीन गोष्टी शिकतील, तिथे पण काहीतरी शिकतील. पण आता असं टाईम झालं आहे की आपण आपल्या बाळाला नाही टाकू शकत आहे. सो जोपर्यंत नायसा स्कूलमध्ये नाही जात तोपर्यंत माझा हेच प्रयत्न असणार आहे की मी तिला काही ना काहीतरी नवीन शिकवत राहू, तिला ॲटलिस्ट प्रिपेअर करू पुढच्या तिच्या वाटचालीसाठी किंवा तिच्या पुढच्या फ्युचरसाठी. हेच माझं प्रयत्न असणार आहे. सो मी सगळ्या पॅरेंट्सला हेच सांगेल, थोडंसं टाईम काढा मुलांसाठी, थोडंसं त्यांना नवीन नवीन गोष्टी शिकवा. मस्ती तर ते ऑफकोर्स करणार आहेत, बिकॉज हेच त्यांचं वय आहे. एक्सप्लोर तर ते नेहमीच करणार आहे, म्हणजे एक्सप्लोर नवीन नवीन गोष्टी करणार आहेत. आणि त्यात ऑफकोर्स सगळ्याच पॅरेंट्सची चिडचिड ही होतेच. पण सो खूप लोक मला हे पण बोलतात की तू नाही चिडत का, कारण तू नेहमी काम दिसतेस. असं नाही आहे, मला सुद्धा राग येतो, कारण प्रत्येकाचा एक पेशन्स लेवल असतो. पण नेहमी हेच समजायला पाहिजे की ते सुद्धा काही ना काहीतरी नवीन गोष्टी एक्सप्लोर करतायत. आणि नवीन काही गोष्टी दिसल्या तर ते आपल्याला ऑफकोर्स विचारणार आहेत, 10 वेळा विचारणार आहेत, 10 काय 100 वेळा विचारणार आहेत. आणि त्यावेळेस आपण आपलं पेशन्स नाही घालवायला पाहिजे. आपण आपल्या बाळाला ते सांगायला पाहिजे. आपण एकदा सांगितल्यावर ऑफकोर्स त्यांना त्यांच्या ते डोक्यात नाही जाणार आहे. 2दा 3दा 10 टाइम्स सांगितल्यावर सुद्धा जाईल की नाही माहित नाही, म्हणून ते सतत आपल्याला विचारत राहणार, सतत विचारणार ना. नायसा, व्हॉट डज डॉग से? व्हॉट डज कॅट से? व्हॉट डज क्रो से? असं बोलतो क्रो. व्हॉट डज क्रो से? काऊ. व्हॉट डज स्पॅरो से? आता सगळे तेच करणार आहेत. ट्विंकल ट्विंकल little star, how I wonder what you are. Up above the world so high, like a diamond in the sky. Twinkle twinkle little star. बोल संडे, मंडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. How many days are there in a week? 7. 1. बोल 1, 2, 3, 4, 5, 6, 7. हे आपलं असं बाळ करणार तर आपण आपलं पेशन्स नाही लूज करायचं. 7. नायसा 7, 8, 9, 10. January, February, March, April, May, June, July, August, September, October, November, December. अजून शिकायचंय का? अजून शिकायचंय तू? हे झालं नायसा अभ्यास कसा करते त्याच्याबद्दल. सो नायसाचं मस्त जेवण वगैरे झालेलं आहे आणि नायसा इज एन्जॉईंग पेप्पा पिग. नायसा काय बघती बबू? हा, केस बाजूला कर. बापरे, एवढं फास्ट. आणि ब्रश केलं?
ब्रश केलं? झोपण्याच्या आधी पण ब्रश करायचं असतं. हाऊ डू यू ब्रश युअर टीथ नायसा? ओ माय गॉड, गुड गर्ल. सो आता वाजले आहे ऑलमोस्ट 11:10 आणि सनी आता आलेला आहे. सो हिअर कम्स डॉक्टर सनी. आज खूप लेट झालंय, 11 वाजलेले आहेत आणि उद्या त्याला परत 24 आवर्स ड्युटी आहे. आणि आता आम्ही फटाफट जेवून घेतो. मस्त फ्रेश झालोय. वाजले आहेत आता 11:30. खूप लेट झालोय. मस्त आता नॉन व्हेज काय केलेलं मग आईने केले अंड्याचं पोळा, त्यातलं थोडंसं सनीला ठेवले. आणि दिस इज समथिंग ट्राय केलंय मी, चिकन इन शेजवान सॉस. तर आम्ही हे टेस्ट करू आणि जर इन केस सक्सेसफुल असेल तर नेक्स्ट टाइम तुम्हाला ह्याची रेसिपी मी दाखवेन. आय जस्ट होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. सो भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय.